शिक्षक भरती महाराष्ट्र राज्य। सध्या या विषयाचं गांभीर्य किती आहे हे त्याच विद्यार्थ्यांना विचारा, त्याच तरुणांना विचारा जे मुंबई पुण्यामध्ये भर पावसात भर वारंवावधानात तिथे उभं राहून आंदोलन करताय। जे मुलं मुंबई पुण्यातच नाही तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात भर पावसामध्ये उपोषण करताय, त्याच मुलांना या विषयाचं गांभीर्य विचारा। शिक्षक भरती महाराष्ट्र राज्य हा विषय सध्या खूप चर्चेचा विषय आहे आणि खूप महत्त्वाचा विषय आहे महाराष्ट्राच्या तरुणाईच्या भविष्यासाठी। म्हणूनच या विषयावर आज बोलावंसं वाटतंय। नमस्कार, मी वैभव सांगळे। सध्या मी अहमदाबादमध्ये MBA करतोय। जसं की तुम्हाला माहीतच आहे, महाराष्ट्रामध्ये काहीच दिवसापूर्वी नवीन सत्ताबदल झाला किंवा शपथविधी झाला। नाही, सत्ताबदल नाही झाला। जे लोक सत्तेत आहेत तेच सत्तेत आहेत, फक्त त्यांचं संख्याबळ वाढलं आणि सरकार अजून मजबूत झालं। मग याच सरकारमध्ये जेव्हा मंत्र्यांनी शपथा घेतल्या तेव्हा तेच मंत्री जेव्हा आपापल्या मतदारसंघात गेले तेव्हा आमच्या जनतेनं, आमच्या तरुणाईनं लाखोंच्या संख्येनं जमा होऊन त्या मंत्र्यांचं स्वागत केलं। दुर्भाग्याची गोष्ट तर ही आहे, एवढं सगळं स्वागत करतानाही आमच्या तरुणांनी स्वागत केलं, त्याबद्दल मला काहीही प्रॉब्लेम नाही। पण तेव्हा आमच्या तरुणांनी त्या राज्यकर्त्यांना हा प्रश्न विचारला का की तुम्ही मंत्री झाले, तुमचं सगळं झालं, पण आज आमचे जे तरुण रस्त्यावर उभे आहेत, स्वतः शिक्षक बनावं यासाठी सरकारकडे स्वतः 4-4 परीक्षांमध्ये पास होऊनही तुमच्याकडे त्यांना भीक मागावं लागतंय, या प्रश्नांवर तुम्ही केव्हा बोलणार? खरं तर हे आमच्या तरुणाचं दुर्भाग्य आहे की छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात आम्ही जन्म घेतला, पण आमच्या स्वतःच्या हक्कासाठी, आमच्या स्वतःच्या म्हणजे परीक्षा द्यायच्या, DED करायचं, BED करायचं, TET द्यायची, TET द्यायची, सगळ्या परीक्षा पास करायच्या, मेहनत करायचं, वयाचे 30-30 वर्ष त्या परीक्षांसाठी, त्या शिक्षणासाठी द्यायचे आणि त्यानंतरही शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी या लोकांकडे भीक मागायचं, आपल्या स्वतःच्या हक्कासाठी या लोकांकडे भीक मागायचं, ही या महाराष्ट्रासाठी सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे। बरं, हे जाऊ द्या। एवढंच नाही तर याच महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कित्येक दिवसापासून, मागच्या 1 वर्षापासून, काही दिवसातच 50,000ची भरती होणार आहे, काही दिवसातच 2 टप्प्यात भरती घेऊ, अशा वेगवेगळे आश्वासनं देतात, पण त्यानंतर पुढं काहीही होत नाही। हे जरी सगळं आहे, हेच आश्वासन देत असतानाच महाराष्ट्रामध्ये 7 जुलै रोजी एक GR येतो आणि त्या GR नुसार जे काही शिक्षक सेवानिवृत्त झालेत, म्हणजे ज्यांचं वय जवळजवळ 60 वर्षाच्या पुढे आहे, त्यांना परत कंत्राटीदारीवर आम्ही भरून घेणार आहोत, त्यांना आम्ही परत शिक्षक बनण्यासाठी रुजू करणार आहोत आणि त्यांना 20,000 रुपये का काहीतरी मानधन देणार आहोत। मग आता जेव्हा 2 लाख तरुण तुमच्या रस्त्यावर आहेत, त्या काळात तुम्हाला हे निवृत्त झालेले शिक्षक परत का रुजू करायचे हा मोठा प्रश्न आहे। आता याच्या मागचे 2 कारणं असू शकतात। पहिलं कारण असं की हे शिक्षक तुम्हाला रुजू करायचे काही वेळासाठी, त्यानंतर तुम्हाला शिक्षण भरती घ्यायची, पण जर तुम्ही दुसऱ्या बाजूने विचार केला तर याचा अर्थ असाही असू शकतो, जर न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला विचारलं की तुम्ही शिक्षण भरती घेतली का, तर महाराष्ट्र सरकार सांगेल हो, जे सेवानिवृत्त शिक्षक होते त्यांनाच आम्ही परत कंत्राटीदारीवर रुजू केलंय आणि आता आमची शिक्षण भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली। मग आमच्या तरुणांनी ज्यांनी परीक्षा पास केल्या त्यांनी करायचं काय हा मोठा प्रश्न आहे। बरं, हे जाऊ द्या। मागं आरोग्य भरतीच्या संदर्भात काय झालं तेव्हाही हेच घडलं। एकच परीक्षा, 2-2 वेळेस परीक्षा झाली, मुलांनी फॉर्म भरले, मुलं गेले आले, त्यांचे भाड्याचे पैसे गेले, सगळं गेलं आणि शेवटी दोन्ही परीक्षा रद्द झाल्या। कुठे कोणतं सरकार होतं, कोण राज्यात होतं, कोण शिक्षण मंत्री होतं त्या विषयावर मला बोलायचं नाही, कोण आरोग्यमंत्री होतं, कोणता राजकीय पक्ष होता त्यावर आम्हाला काही घेणं नाही, पण माझं राजकीय नेत्यांना एवढंच आवाहन आहे, जर तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आमच्या तरुणाईच्या स्वार्थासोबत खेळत असेल तर याचं जवाब, त्याचा जाब, याचं उत्तर हे तरुण तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही। बरं, हे सगळं झालं, यात चूक कोणाची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। तर यात सगळ्यात मोठी चूक आहे ती आमच्या तरुणाईची। आम्हाला सवय लागली, फॉर एक्झाम्पल आता आरोग्य भरती आहे तर तेच मुलं आंदोलन करतील जे आरोग्य भरतीचे पेपर देत आहेत। आता शिक्षक भरती आहे तर तेच मुलं आंदोलन करतील जे शिक्षक भरतीच्या परीक्षेत पास झालेत। मग यामुळे काय होतं की हे जे काही राज्यकर्ते आहेत हे आपल्याला गृहीत धरून चालतात की एवढेच मुलं आंदोलन करता, याचा महाराष्ट्राला काहीही फरक पडत नाही। खरं तर सध्या गरज आहे सगळ्या तरुणांनी एकत्र येण्याची, आपल्या शिक्षक बांधवांसाठी रस्त्यावर उतरण्याची। आपल्याकडे 24 तास सोशल मीडिया आहे, त्या सोशल मीडियावर कंटिन्यू तुम्ही पोस्ट टाका, त्या सोशल मीडियावर यूट्यूबवर तुम्ही येऊन बोला, व्हॉट्सअपवर बोला, फेसबुकवर बोला, तुम्ही स्वतः व्यक्त व्हा। आपल्या शिक्षक भरती झालीच पाहिजे यासाठी सर्व तरुणांनी, तुम्ही डॉक्टर प्रोफेशनमध्ये असो, इंजिनिअरिंग प्रोफेशनमध्ये असो, UPSC वाले असो, MPSC वाले असो, कुठल्याही क्षेत्रातले असो, आपल्या तरुणासाठी, आपल्या महाराष्ट्राच्या शैक्षणिक विकासासाठी आता आपल्याला उभं राहावंच लागेल। कारण जर सकाळी 5 वाजता उठून शपथविधी होऊ शकतो, दुपारी शपथविधी होऊ शकतो, तर आमच्या शिक्षक भरतींना, शिक्षकांना रुजू करण्यासाठीच्या तारखा अजून का येऊ शकत नाही? जोपर्यंत हे राज्य सरकार तुम्हाला तारखा देणार नाही तोपर्यंत याच ताकदीनं आपल्या शिक्षक बांधवांच्या मागे उभे राहा। एक अशी तारीख ठरवा ज्या तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातले युवा, ते कुठल्याही क्षेत्रातले असो, आता फक्त या शिक्षकांसाठीच नाही
तर आपल्याला महाराष्ट्राच्या भविष्यासाठी लढायचं आहे. राजकीय या गलिच्छ राजकारणामुळे मागच्या 3 वर्षात महाराष्ट्राची मान जगासमोर किती वेळा खाली झुकली हे आम्ही बघितलेलंच आहे. त्यामुळं आता जर महाराष्ट्राला पूर्ववत स्थितीवर आणायचं असेल, महाराष्ट्राला पुन्हा सुसंस्कृत बनायचं असेल, तर सगळ्यात मोठी जबाबदारी ही आमच्या तरुणाईची आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि सर्व तरुणांनी एकजुटीनं एक झालं पाहिजे. मी जे काही प्रसार माध्यमं महाराष्ट्रात काम करतात, जसं की ABP माझा आहे, त्यांनाही आवाहन करेल की कधीतरी तुमच्या माझा कट्ट्यावर शिक्षण मंत्र्यांना बसवा आणि त्यांच्या पुढं आमच्या शिक्षक भरतीतील असलेल्या मुलांना बसवा, त्यांना प्रश्न विचारायला लावा आणि शिक्षण मंत्र्यांना त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला लावा. तेव्हा कधी आमच्या प्रसार माध्यमांचा खरा उद्देश आमच्या महाराष्ट्राच्या कामाला आला असं आम्हाला म्हणता येईल. मी शिक्षण मंत्र्यांनाही आवाहन करेल की शिक्षण मंत्री साहेब, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या तारखा देऊन आमच्या विद्यार्थ्यांना गाफील ठेवू नका. जर याच विद्यार्थ्यांनी, याच महाराष्ट्रातल्या तरुणांना जर मनावर घेतलं तर येणारा काळ राज्यकर्त्यांसाठी खूप अवघड जाईल. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. मी सर्व तरुणांनाही आवाहन करेल की असं गाफील राहू नका. बाबासाहेब पुरंदरेंचं एक अप्रतिम वाक्य मला आठवतं. ते म्हणतात की जेव्हा माणसाच्या आतला आत्मसन्मान संपतो ना, तेव्हा उरतात फक्त आणि फक्त प्रेत. तरुणांनो, प्रेतासारखं जगू नका आणि स्वतःच्या आतला आत्मसन्मान बाहेर काढा. फक्त एका प्रोफेशनमधल्या तरुणांसाठीच नाही, तर जेव्हा जेव्हा आपल्या तरुण बांधवांवर अन्याय होईल तेव्हा तेव्हा घराच्या बाहेर पडा आणि आपल्या तरुण बांधवांसाठी लढा. एक पोर्टल आहे, पवित्र पोर्टल. जे पोर्टल सुरू व्हावं आणि चांगल्या प्रकारे भरती व्हावं यासाठी मुलांची अपेक्षा आहे आणि सरकारकडे विनंती आहे. सरकार ते पोर्टल सुद्धा सुरू करत नाहीये. मग मुलांच्या मागण्यांना इथे का वाव भेटत नाही, सगळ्यात मोठा प्रश्न आजच्या महाराष्ट्रासमोर आहे. तुमच्या शब्दा होतात, यासोबत तो जातो, त्यासोबत तो जातो, त्या गोष्टींचं आज आम्हाला बोलायचं नाही त्या विषयावर. पण लवकरात लवकर शिक्षक भरतीच्या तारखा जाहीर करा. सर्व तरुणांनो एकजूट व्हा आणि एकजुटीने छत्रपती शिवरायांच्या आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या तरुणाईच्या न्याय हक्कासाठी लढा. मी हात जोडून विनंती करतो, तुम्ही कुठल्याही क्षेत्रातले असो, ज्या ज्या परीनं तुम्हाला आपल्या शिक्षक बांधवांना मदत करता येईल त्या परीनं मदत करा. आज मलाही शिक्षक बनायचं नाही, मलाही त्या प्रोफेशनशी काही घेणं देणं नाही, पण आपले बांधव भर पावसात रस्त्यावर उभे आहेत. आज ते आहेत, उद्या आपल्यावरही वेळ येऊ शकते. या विषयाचं गांभीर्य ठेवा. मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो, जर आज या शिक्षकांच्या मागे संपूर्ण महाराष्ट्रातला तरुण उभा राहिला तर जेव्हा जेव्हा आपल्या तरुणाईवर भविष्यात अन्याय होईल, हे सर्व शिक्षक भविष्यात तुमच्या मागे खंबीरपणे उभे राहतील. आणि या महाराष्ट्राच्या तरुणाईची ताकद या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनाच नाही तर या संपूर्ण भारत देशाला कळेल, अशी मी तुम्हाला आश्वासन देतो. शेवटी हे सगळं संपवताना मी तुम्हाला एकच वाक्य म्हणेल की हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातल्या तरुणाईवर अन्याय होईल, मी असंच प्रखरपणे या विषयांवर बोलेल आणि तुम्हा सर्वांना काहीतरी एक नवीन मेसेज देण्याचा प्रयत्न करेल. शेवटी एवढंच सांगेल की या शिक्षक भरतीची पुन्हा एकदा आरोग्य भरती होता कामा नये. एवढंच जर आपण सर्व तरुणांनी लक्षात घेतलं तर खूप महत्त्वाचं ठरेल असं मला तुम्हाला म्हणायचं आहे. शेवटी मी थांबतो, पण तरुणांनो एकजूट व्हा, लढा. आपल्या शिक्षक बांधवांसाठीच नाही तर आपल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी. मनपूर्वक धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.